दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात धक्कादायक प्रकार. रुग्णांच्या जेवणात अळ्या, प्रशासन गप्प. दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या ताटातच अळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. आधीच आजारी असलेल्या रुग्णांच्या जीवाशी असा बेजबाबदार खेळ केला जात आहे. रुग्णालय प्रशासन मात्र नेहमीप्रमाणे गप्प बसले आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. रुग्णांच्या जेवणात अळ्या पडत असतील तर हा जीवाशी केला थेट खेळ नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी ठेकेदाराकडे जबाबदारी ढकलली. सदर जेवण ठेकेदाराच्या ताब्यात आहे. त्याच्यावर कठोर कारवाईचे पत्र जिल्हा शल्य चिकित्सकांना पाठवण्यात येणार आहे, असे डॉक्टर जटाळे यांनी सह्याद्री माझा न्यूजशी बोलताना सांगितले. मात्र प्रश्न असा आहे की जबाबदारी टाकून प्रशासन सुटणार का? ठेकेदारावर कारवाई होईपर्यंत रुग्णांना अशीच विषारी थाळी मिळत जाणार का? जिल्हा शल्य चिकित्सक तातडीने हस्तक्षेप करून कठोर कारवाई करणार का? रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या हलगर्जीपणावर समाजाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून रुग्णालय प्रशासनाने जबाबदारी टाळणे थांबवून तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे. गेलं म्हणजे कसं आहे, आम्हाला स्वयंपाकातलं पूर्ण म्हणजे मटेरियलच पाहिजे आहे व्यवस्थित आहे. आता तुम्ही जर अरे शिजून गेला त्याच्यात दिसतं तर मग काय हो अजून पाहून घ्या. आमचं आम्ही काही अपशब्दाने बोलून नाही राहिलो, आम्ही फक्त विचारून राहिलो. बोलले ते मला आम्ही तुम्ही बरोबर आहे ना. पण आमच्या साहेब बोलून राहिले साहेबाला ना साहेबाला ना आपण साहेबासोबत बोलू ना. आपण काय अपमान करा थोडी आलो लोकांचा. तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळून राहिले. आता चांगलं आहे जेवण. आता आम्ही पिठात पाहिलं पाच थोडं विचारतं पण मी त्याच्यामध्ये चांडणी आहे ना. ते तर आहे म्हणा, ते जेवण चांगलं आहे. खासदार भाऊ गावात नाही आहे दादा. बोलंत भाऊ गावात नाही. बोलंत बोल मी सर्वात पहिले व्हिडिओ पाठवले अळीचे. आणि मी बोलंत भाऊ गावात नाही म्हणून बोलंत भाऊ म्हटलं लक्ष नाही. बांधले आहे ते वड्या बांधले त्याच्या वड्या आहे त्याच्या वड्या आहे. आपलं म्हणणं नाही. मला सांगा तुमची आता झालं आपण आपल्या घरी समजा